नवी मुंबईमध्ये एकनाथ पर्व या सांगतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ऐरोली येथील शिवसेना नगरसेवक साहिल चौगुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली। भिवंडीतील वेहळे सारंग गाव परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। रात्री अपरात्री हे चोरटे गावातील अनेक भागांमध्ये फिरत असल्याचं चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालं। परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मुंबईतील सफाई कामगारांना हक्काची घरं मिळणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी हक्काने ही घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। धनगर आरक्षणाची मागणी घेऊन धनगर समाज मुंबईमध्ये दाखल झाला। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगर आंदोलक जमले होते। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी प्रमुख आहे आणि त्याचवेळी अनेकांनी तिथे अल्पोपहाराचा सुद्धा आनंद लुटला। येवल्यामध्ये कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मुक्काम मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। पैलवान आहे हे सिद्ध केलं, आता सरकारी नोकरी द्यावी। डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं सरकारकडे मागणी केली आहे। अशोक खरातच्या विरोधामध्ये कोल्हापुरातील समस्त धनगर समाज आक्रमक झाला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत राजकीय पुढाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाने दिला। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडे यांचं गेल्या 8 दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला सध्या पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज मुंबईमध्ये दाखल झाले, त्यामुळे आझाद मैदानात काही काळ वाहतूक कोंडी झाली। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये उकाडा वाढला असून मुंबईमध्ये प्रवाशांसाठी रेल्वेने एसी लोकलची सुविधा संख्या आणि फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत। भिवंडी शहरातील गटार आणि मलनिस्सारण गटार स्वच्छता करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने शहरातील मलनिस्सारण गटारीचे मॅनहोल स्वच्छतेसाठी यांत्रिकी पद्धतीची रोबोट यंत्रणा वापरावी असे केरळ येथील जैन रोबोट कंपनीचे प्रात्यक्षिक भिवंडीतील अशोकनगर येथे दाखवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्काच्या थकबाकीसह बँकेमध्ये जमा निधीवरील व्याजातून तब्बल 40,43 लाख आहेत, तर 15व्या वित्त आयोगाच्या सन 2022-23 मधील अबंधित निधीची सुमारे 6.5 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने जिल्हा परिषदेची आर्थिक घडी सावरू लागली आहे। मुंबईमध्ये उकाडा आणि प्रदूषण कायम आहे। आर्द्रतेमुळे नागरिक त्रस्त आहेत। प्रदूषणामुळे मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये दृश्यमानता सुद्धा घटली आहे। मुंबई गोवा महामार्ग चक्काजाम करण्यासाठी सिंधुदुर्गामधील नांदगाव इथं शेकडोंच्या संख्येने सध्या आंबा काजू बागायतदार शेतकरी एकवटलेत। जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे इथं गॅस डीलरकडून गॅसच मिळत नसल्याने गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश होऊनही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या या गॅस डीलरवरती अशी कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली। नाशिकमध्ये बोंधुबो अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीचा तपास आता वेगामध्ये सुरू झाला। फार्म हाऊस मॅनेजर शिपाई आणि मंदिर पुजाऱ्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली। चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं। नांदेडमध्ये महात्मा फुले स्मारक ते ITM कॉलेजकडे जाणारा VIP रस्ता मागील 20 दिवसांपासून अक्षरशः गटारात परिवर्तित झाल्याचं चित्र आहे। ड्रेनेज पूर्णपणे ब्लॉक झाल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतांनी अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलं नव्हतं। अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन करण्याचं काम संतांनी केलं, त्यामुळे खडे अंगठ्या देऊन समाजाची दिशाभूल करणाऱ्या तसंच महिलांवरती शारीरिक अत्याचार करणाऱ्या बोंधुबाबा अशोक खरातला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली। यावर्षी महाराष्ट्रामध्ये 4 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होतात। महाराष्ट्र केसरीचा वाद हा सरकारनं मिटवावा, अन्यथा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत असा इशारा महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आहे।